आज आपण एका अतिशय गंभीर विषयाकडे आपण लक्ष वेधत आहोत। मुरबाड कल्याण हा रस्ता गेले 2-2.5 वर्षापासून 3 वर्षापासून सुरू आहे आणि या रस्त्याचे जे काम आहे ते अति जलद गतीने व्हावे म्हणून नागरिकांची वाहनचालकांची अपेक्षा आहे। परंतु काम चांगलं आहे अशी शबासकी देणारे लोकप्रतिनिधीसुद्धा आपल्याकडे आहेत। त्याच्यामुळं नागरिक आणि वाहनचालक किती जर काही बडबडले बोलले तरीसुद्धा त्याच्यावर काही परिणाम होत नाही, कारण प्रशासनाला आणि ठेकेदाराला पाठबळ देणारे जर आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर असतील तर आपल्याला या समस्याला तोंड द्यावंच लागणार आहे। आत्ता सध्याची जी परिस्थिती आहे ती कल्याण मुरबाड आणि माळशेज घाट हा जो रस्ता आहे तो या ठिकाणी जो सुरू आहे तर त्यांनी दोन्ही बाजू खोदून ठेवून आणि काम करण्यासाठी घेतलेला त्या टायमाला अनेक वेळा पावसाळ्यामध्ये लोकांना त्रास झाला आणि अपघातसुद्धा घडले। आत्ताची परिस्थिती अशी आहे का मसा यात्रा जवळ आलेली आहे आणि मसा यात्रेसाठी कल्याण ज्या रस्त्यातून लाखो वाहन चालक या ठिकाणी प्रवास करणार आहेत आणि हा जो रस्ता आहे तो धोकादायक आणि अपघातग्रस्त झालेला आहे। आणि ही जी काम करत असताना आत्ता जी यंत्रणा त्या ठिकाणी माणसं त्यांची दिसत नाही, यंत्रणा दिसत नाही, ठेकेदार पळाला काय, फरार झाला काय, अशा ज्या भावना ज्या व्यक्त केल्या जात आहेत वाहनचालकामध्ये नागरिकामध्ये त्या सत्य ठरू नयेत। आणि जी अर्धी जी कामं टाकलेली आहेत, मामनोली वाकणावर असेल, रायता पूल असेल, मुरबाड धारिवली पूल असेल, मुरबाडचा मेन 3 हाता नाक्यावरचा जो पूल असेल, रस्ता असेल, असे अनेक जे रस्ते महत्त्वाचे जे रस्ते जिथे ट्रॉफिक जाम होते आणि अपघात होतात अशी जी कामं आहेत ती अर्धवट टाकलेली आहेत आणि ती कामं तातडीने पूर्ण करावा यासाठी लोकांची एक मानसिकता झालेली आहे का आम्ही रस्ता रोको करणार, आम्ही आंदोलन करणार, हे किती सहन करायचे आणि स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्याला पाठबळ घालायचा, आम्ही त्या ठिकाणी वेदना व्यक्त करायच्या। तर ह्या ज्या बाबी आहेत याकडं स्थानिक प्रशासन असतील, संबंधित अधिकारी असतील, त्यांना ठणकावून सांगणारा आमचा लोकप्रतिनिधी जागृत झाला पाहिजे। जिथे जिथे जाऊन जी ठणकावून सांगतात, सत्तेसाठी पुढे येतात, सत्ता काबीज करण्यासाठी जेवढे धावतात तेवढे या विकास कामासाठी त्यांनी धावावा अशी या ठिकाणच्या नागरिकांची, वाहनचालकांची, प्रवाशांची विनंती आहे आणि त्यांची विनंतीला त्यांनी मान दिला पाहिजे। आत्ताचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे या ठिकाणी यंत्रणा त्यांची बंद आहे, परंतु हा जो रस्ता आहे तो 8 दिवसामध्ये जर केल्यास जर मसा यात्रेसाठी जे लोक येणार आहेत तर त्यांना त्या ठिकाणी चांगला रस्ता मिळेल, अपघात कमी होतील, एकेरी आता वाहतूक होते ती दुहेरी होईल आणि माळशेज घाटामध्ये जे आहे ते माळशेज घाटामध्ये कोणी वाहनं घेऊनच जात नाहीत अशी परिस्थिती आहे। अपघाताची तर मालिका या ठिकाणी छोटे मोठे होतच असतात, परंतु मोठे अपघात होऊ नये किंवा रात्रीच्या वेळेत अपघाताचा मोठा धोका असतो, तर हे रस्त्याकडं प्राधिक्याने लक्ष वेधून ठेकेदार यांच्याकडून काम घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी दबाव टाकावा, त्यांची प्रशंसा करावी। परंतु ज्या ठिकाणी ते कमी पडतात, ज्या ठिकाणी ते काम टाकून बाजूला होतात, त्यांची यंत्रणा काम करत नाही त्यावेळेस तरी ते बोलले पाहिजेत अशी अपेक्षा या ठिकाणी मुरबाड तालुक्यातील आणि या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील सगळे प्रवासी वाहतूक करणारे नागरिक आहेत, प्रवासी आहेत, त्यांनी केलेली आहे आणि शासनाने त्याची दखल घेऊन संबंधित विभागाला रस्ता पूर्ण करण्याचा या ठिकाणी आदेश द्यावेत अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संबंधित मंत्री लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही अपेक्षा करतो त्यांच्याकडे।